ऑन टू द समिट वी रिच द टॉप. आम्ही पोचलो होतो शिखरावर, आम्ही त्या उंचावर पोचलो होतो. हा जो आहे आपला लेसन तो आपण स्टार्ट करतो आहे. वेन वी लेफ्ट कॅम्प 9. आम्ही जेव्हा कॅम्प 9 सोडून निघालो होतो. ऑन फ्रायडे मॉर्निंग. शुक्रवारच्या सकाळी. आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑफ ऑन दिस डे. आणि मी ठरवूनच घेतलं होतं. आय वॉज डिटरमाइंड, मी यश मिळवण्याचं ठरवून घेतलं होतं. टू द टॉप, टू गेट टू द टॉप ऑफ दिस डे. मी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर आज नक्की पोहोचणार असं मी ठरवून निघालो होतो. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग. त्या दिवशीची जे काही माझे विचार होते मला अजूनही आठवतात. आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. मी ठरवलं होतं की मी जाणारच कुठे, त्या शिखरावर मी पोहोचणारच. इवन इफ आय डाय, जरीसुद्धा माझा मृत्यू ओढवला तरीसुद्धा मी तिथे पोहोचणारच. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. त्या दिवशी मी अजिबात घाबरलेलो नव्हतो की मी इथे मरणार आहे किंवा मी मरू शकतो, याबद्दल मी घाबरलेलो नव्हतो. वी सेट आउट अर्ली. आम्ही सगळं काही सेट केलं पटापट पटापट आणि लवकर लवकर. अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9. आणि कॅम्प 9मधून निघण्याची आमची पूर्ण तयारी झाली होती. टू द पीक वी अल्टरनेटेड. टू द पीक, कुठे जायचं होतं आम्हाला? त्या शिखरावर जायचं होतं. टू द पीक वी अल्टरनेटेड. आणि आम्ही काय केलं? अल्टरनेटेड केलं, म्हणजे चेंजिंग प्लेस. म्हणजे कधी तो पुढे असायचा तर कधी मी पुढे असायचो. आम्ही एकमेकांना काय करायचो? सपोर्ट करून वरती चढत होतो. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. कधी मी लीड करायचो तर कधी हिलरी लीड करायचा. आम्ही काय करायचो? एका मागे एक. लीड म्हणजे नेतृत्व करणे. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब, बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. जो व्यक्ती हू फॉलोज, जो मागून यायचा, वेन क्लाइम्बिंग चढण्याच्या वेळी जो मागून यायचा ना, हॅज अ डिफिकल्ट जॉब, त्या व्यक्तीकडे कायम एक डिफिकल्ट जॉब असायचा. कसला? बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. वर चढणे असो किंवा खाली उतरणे असो, या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत जो मागे असलेला व्यक्ती असायचा त्याच्याकडे खूप टफ असं एक काम असायचं. व्हेरी डिफिकल्ट जॉब. ही इज अन अँकर. जो मागे असायचा तो व्यक्ती एक अँकर असायचा. अँकर, अँकर म्हणजे असा व्यक्ती जो ठामपणे उभा आहे. आणि बघा, जर का वरती चढताना पुढचा माणूस जर का डळमळला तर मागच्याने त्याला सपोर्ट दिला तरच त्यांचं चढणं काय होणार आहे? यशस्वी होणार आहे. मग जो लास्टवाला, जो मागे असणारा व्यक्ती आहे तो कसा असणार आहे? अँकर. तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. द मॅन गोईंग इन लीड कट्स द स्टेप अँड ब्रेक्स द वे. आणि जो व्यक्ती जो लीड करतो, जो पुढे चालतो, नेतृत्व करतो, तो स्टेप्स कट करतो. म्हणजे चालण्यासाठी तो छोट्या छोट्या स्टेप्स बनवतो. अँड ब्रेक्स द वे, आणि मार्ग बनवतो. ब्रेक्स द वे म्हणजे मार्ग तोडतो असं नाही, तर तो मार्ग बनवतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. आणि खरं सांगू, माझ्या पॉकेटमध्ये होते 4 झेंडे. म्हणजे एकच झेंडा माझ्या पॉकेटमध्ये नव्हताच. वेन वी वेअर स्टील ॲट अवर कॅम्प. जेव्हा आम्ही आमच्या कॅम्पमध्ये होतो, कॅम्प 4मध्ये, कोलोनल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. कोलोनल हंट यांनी मला 3 फ्लॅग्स दिले, 3 झेंडे दिले होते सोबत. दोज ऑफ ब्रिटन, युनायटेड नेशन अँड नेपाळ. ते 3 फ्लॅग्स कुठले कुठले होते? एक ब्रिटनचा होता, एक युनायटेड नेशन्सचा होता म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा, अँड नेपाळ, आणि एक नेपाळचा होता. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग दम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि त्यांनी मला चार्ज केलं होतं. त्यांनी मला चार्ज म्हणजे काय, ह्याला बॅटरीने चार्ज केलं होतं? नो. त्यांनी ह्याच्याकडे चार्ज दिला होता, याला इन्चार्ज बनवलं होतं. कोणती ड्युटी होती इन्चार्ज होण्यासाठी? द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. ते फ्लॅग्स जगाच्या उंचावर नेऊन तू काय कर? प्लांट कर. ही ड्युटी दिली होती कोलोनल हंट यांनी त्याला. These 3 flags are in your care, he said. आणि ते म्हटले काय? तर हे जे 3 फ्लॅग्स आहेत ते तुझ्या काळजीमध्ये आहेत, यांना तू सांभाळायचं आहेस. When you and Hillary reach the top. जेव्हा तू आणि हिलरी
दोघंजण शिखरावर पोहोचाल. पुट देम ॲट द पीक. त्यांना त्या शिखरावर तू ठोकून ये, तिथे ते लावून ये. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आणि मला खात्री आहे की तू आणि हिलरी दोघंही मिळून हे काम नक्कीच कराल. आय टोल्ड कोलोनल हंट. आपण कर्नल म्हणतो ना, सेम तसंच. आय टोल्ड कोलोनल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. आणि मी त्यांना सांगितलं की सर, माझ्याकडे इंडियन फ्लॅग आहे माझ्यासोबत. आय वॉज कॅरिंग, मी घेऊन फिरतो आहे. अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ अदर फ्लॅग्स. आणि मला आवडेल माझ्या इंडियन फ्लॅगसोबत मी हे बाकीचेही झेंडे तिथे माझ्यासोबत घेऊन जाईल. आय हॅड टू आस्क कोलोनल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज अ लीडर ऑफ एक्सपिडिशन. बघा, मोहिमेचा मी लीडर होतो आणि त्या लीडर असल्या कारणाने मला कोलोनल हंटकडनं परमिशन घेणं आवश्यक होतं. इन हिज कॅपॅसिटी, त्यांच्याकडनं मला परमिशन घेणं आवश्यक होतं. कशाची परमिशन घेणं आवश्यक होतं? तर त्यांच्याकडनं, तर ते जे 3 फ्लॅग्स आहेत ते तर मी घेऊन जाईलच, पण माझ्याकडे इंडियन फ्लॅग आहे. बघा, त्याच्यासोबत मी हे 3 फ्लॅग्स न्यायला तयार आहे. मी नेऊ का? म्हणजे त्यांची हरकत तर नाही आहे ना की माझ्याकडे इंडियन फ्लॅग आहे म्हणून मग हे 3 फ्लॅग्स मी तुला नेऊ देणार नाही किंवा मी तुला देणार नाही, असं काही तर तुमची हरकत नाही. या गोष्टी त्याला विचारायच्या होत्या आणि त्याने त्या विचारल्या. इंडियन फ्लॅग, कोलोनल हंट सेड. बाय ऑल मीन्स. अरे, इंडियन फ्लॅग. कोलोनल हंट म्हटले, बाय ऑल मीन्स. अरे, काही हरकत नाही. आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. अरे, उलटं मला आनंद झाला आहे की तू स्वतः आणला. काय आणला? ॲन इंडियन फ्लॅग, आपल्या भारताचा झेंडा. आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग, 1 तास जवळजवळ आमचे जेव्हा चालणं चालू होतं, वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस. आम्ही कुठपर्यंत पोहोचलो होतो? साऊथ फेसपासून पुढे निघालो होतो. अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड. आणि आम्ही वेस्ट साईडला जाण्याची सुरुवात केली होती. वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. जिथून आम्हाला पासअप करायचं होतं, जिथून आम्हाला जायचं होतं, स्टीप लाईन ऑफ रॉक्समधून, म्हणजे अगदी छोटासा असा, अगदी नॅरो असा, अरुंद असा रस्ता होता दगडांचा, खडकांचा. तिथून आम्हाला जायचं होतं. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. हे खूप डिफिकल्ट काम होतं, अवघड काम होतं. वन्स वी हॅड क्लिअर दिस, देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू द टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन. त्यांचं म्हणणं काय आहे की वन्स वी हॅड क्लिअर दिस, जर का आम्ही तो रस्ता पार केला, देअर वॉज नथिंग बेअरिंग अवर वे, आम्हाला कोणीही थांबवणारं नसणार आहे किंवा कोणतीही गोष्ट आम्हाला थांबवू शकणार नाही. टू द टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन. हां, फक्त स्नो कवर्ड म्हणजे बर्फाने कवर्ड असा जो रस्ता आहे तो सोडला तर बाकी कोणतीही गोष्ट नाही आहे आमचा रस्ता अडवण्यासाठी. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर्ड द टॉप. स्लोपिंग, बघा, तो जो रस्ता आहे तो उंचवट्याचा होतो आहे, नाही का, असा तीव्र उताराचा होतो आहे. जेवढं कमी कमी अंतर उरलं आहे तो रस्ता अजून तेवढा तीव्र उताराचा होऊन राहिला आहे. म्हणजे एकतर सटकलं होतं, डायरेक्ट आम्ही खाली पडणार. दीज लास्ट 60 or 70 feet अप, हे जे शेवटचे 60 ते 70 फूट आहेत, द टॉप वेअर नॉट व्हेरी डेंजरस. शेवटचे जे 60-70 फूट आहेत ना, ते काही जास्त डेंजरस नाही आहेत. बट वी केप्ट अप सेम स्टेडी पेस. आम्हाला आमचा हीच गती मेंटेन करणं गरजेचं आहे. अँड वी रिच द स्मॉल फ्लॅटन समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि आम्ही दोघं त्या शिखराजवळच्या हायेस्ट पॉईंटवर, जो फ्लॅटन्ड होता, जो मस्त सपाट होता, अशा आम्ही पठारावर तिथल्या पोहोचलो. ऑलमोस्ट टुगेदर, दोघंही सोबतच पोहोचलो. ड्युरिंग द लास्ट 50 feet, जेव्हा शेवटचे 50 फूट उरले होते फ्रॉम द पीक, शिखरापासून, हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट.
हिलरी आणि मी आमच्या दोघांमध्ये 20 फुटांचं जवळजवळ अंतर होतं. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. आम्ही दोघांनी एकमेकांना एका दोरीने बांधलेलं होतं. मोस्ट ऑफ टाईम द रोप वॉज लूज. बऱ्याच वेळेला ती रोप कशी होती? लूज होती. म्हणजे तिच्यामध्ये तणाव नव्हता, ताण नव्हता. म्हणजे याचा अर्थ काय बघा का, वरती एक आणि एक खालून येतोय. जर का ह्या दोघांमध्ये खूप जास्त अंतर असलं तर ती रोप काय होऊन जाईल? ताठ होऊन जाईल आणि एखादा पडून जाईल, हे की नाही? पण बऱ्याच वेळेला यांच्यातलं अंतर कमी असल्यामुळे ती रोप कशी असायची? लूज असायची. Most of time the rope was loose, but when we went our dangerous ground, we drew it taut. पण ज्या मोमेंटला आम्ही एका डेंजरस ग्राउंडवर म्हणजे एका डेंजरस लेवलवर पोहोचलो, वी ड्रू इट अप, आणि आम्ही जवळजवळ तिला खेचाताणीच केली होती. म्हणजे ती खेचली गेली होती, जी आमच्यामधली रोप होती ती. दिस वॉज अ सिम्बॉल, आणि हा सिम्बॉल होता, हे एक प्रतीक होतं. इट टाईड अस टुगेदर. ती एक प्रतीक होती आमच्या जोडण्याची, आमच्या सोबतची, जिने आम्हाला कायम सोबत ठेवलं होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाउट अदर. जोपर्यंत खालचा येत नाही तोपर्यंत वरचा मूव्ह करू शकत नाही. वन कुड नॉट मूव्ह विदाउट अदर. जोपर्यंत दुसरा मूव्ह करत नाही तोपर्यंत पहिला मूव्ह करू शकत नाही. म्हणजे यांच्यापैकी दोघांपैकी कोणीही गिवअप करू शकत नाही, किंवा दोघांपैकी कोणीही जास्त फास्ट जाण्याचा प्रयत्न करू शकत नाही. हे दोघं एकमेकांना जोडलेले होते. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आणि आम्ही दोघं जण इंडिव्हिज्युअल्स नव्हतो, दोन वेगळे वेगळे व्यक्ती नव्हतो. बट वी आर अ टीम. बट वी वेअर अ टीम. आम्ही एक टीम होतो. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की कोण पहिल्यांदा गेलं, तू गेलास की हिलरी गेला. वेन वी वेअर विदिन रिच ऑफ द समिट. पण आम्ही जेव्हा त्या शिखरावर पोचलो, आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. जेव्हा आम्ही त्या शिखरावर पोहोचत होतो तेव्हा आम्ही अजिबात विचार केला नाही की कोण पहिले जाऊन तिथे चढणार आहे. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि मला हे गॅरंटी आहे, जसं मी विचार करत नव्हतो की कोण पहिले जाऊन तिथे पोचणार आहे, हिलरी पण तो विचार करत नसणारच. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. फक्त चढायचं आहे, बस क्लाइम्बिंग करणं हेच तुमचं सगळं लक्ष खेचून घेतं, असं त्याचं म्हणणं आहे. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. म्हणजे कोण पहिले येणारे आणि कोण शेवटचं येणारे यापेक्षा बऱ्याचशा खूप साऱ्या वरीज, इम्पॉर्टंट अशा काळजी इथे आपल्याला असतात. जसं एक तर तो तर पडून जाणार नाही ना, मी तर पडून जाणार नाही ना, आमचं हे प्रयत्न असफल तर होणार नाही ना, अशा बऱ्याच गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी, अशा बऱ्याच काळजी असतात, बऱ्याच चिंता असतात. मग कशाला आम्ही विचार करू की कोण पहिले येणार आहे? ही काळजी आम्ही का करू? इफ देर हॅड बीन अ डिफरन्स. जर का काही डिफरन्स असेल ऑफ 1000 feet बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लाइंब दॅट ही वॉज द फर्स्ट. म्हणजे जर का आमच्यामध्ये हजार फीटचं अंतर असलं असतं, हां, तर मग एखाद्याने विचार केला असता की मी पहिला येईल, हे की नाही? बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन टू ऑफ देम. पण फक्त जो व्यक्ती मागचा येणार आहे त्याच्यावर डिपेंड करतं की दोघांमध्ये डिस्टन्स किती असणार आहे.